आपण एक वाक्य अनेकदा ऐकलं असेल, गॉड इज ग्रेट डायरेक्टर. मित्रांनो, या वाक्यात एक छोटंसं करेक्शन मला करावंसं वाटतं. गॉड इज ग्रेट मेकर असं पण म्हटलं पाहिजे. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व स्पेशल असतं. परमेश्वराने त्याची निर्मिती करताना त्याच्यामध्ये जर बुद्ध्यांक चांगला दिला असेल तर तो शास्त्रज्ञ होतो, इंजिनियर होतो, वकील होतो. हस्ताक्षर चांगला असेल तर सुलेखनकार होतो. आणि सपोज त्याच्यामध्ये जर कला क्षेत्राची गुण असेल तर तो साहित्यिक होतो, कवी होतो, लेखक होतो. परंतु त्याच्यामध्ये जर आवाज चांगला दिला असेल तर तो चांगला गायक होतो आणि सगळ्यात महत्वाचं चांगला अँकर पण होऊ शकतो. आज व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करण्यासाठी, प्रवास समजून घेण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाला बोलवलं आहे त्या व्यक्तिमत्वाचा आवाज खरोखर आपल्या कार्यक्रमाच्या नावासारखा व्हॉइस ऑफ अहिल्यानगरच आहे. होय, मी बोलतोय संतोष मते सरांविषयी. संतोष मते हे अँकरिंग मध्ये नाव कुणाला परिचित नाही असा माणूस अहिल्यानगर जिल्ह्यात सापडणं दुर्मिळ. एक शेतकऱ्याचा मुलगा तर यशस्वी अँकर, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, ही सगळी किमया संतोष मते सरांनी कशी केली जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातून. सर नमस्कार. व्हॉइस ऑफ अहिल्यानगरच्या कार्यक्रमात आपण आलात, आपलं स्वागत. सर, तुम्ही अनेक मुलाखती घेतल्या, तुम्ही मुलाखती घेता, अँकरिंग करता, परंतु आज दुर्मिळ युग आहे की आकाशवाणीच्या माध्यमातून असन किंवा ऑनस्क्रीन असन तुम्ही जे अँकरिंग करता, अँकरला प्रश्न विचारणं हे एक आनंदाचा भाग असतो. तो आनंद आज मला मिळतोय. तर माझा पहिला प्रश्न असा होता की संतोष मतेंचा आवाज आणि ज्या पद्धतीने तुम्ही माईक धरता, तर संतोष मतेंमध्ये जो कॉन्फिडन्स असतो आणि त्यांच्या आवाजामध्ये जी एक कल्पना असतो, हा सगळा जो प्रवास आहे, या प्रवासात संतोष मते सरांनी पहिल्यांदा माईक हातात कधी धरला? माझं शिक्षण पूर्ण झालं BA आणि त्यानंतर एक वर्षाने एक गणपती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रम मी केला. चला बनूया रोडपतीचा एक कोण बनेगा करोडपतीचा एक विडंबन केलेला कार्यक्रम होता. तो तेव्हा दूरदर्शन चॅनलवर यायचा. तर तो मी बघून मी त्यातून प्रभावित होऊन, त्यामध्ये निलिमा शिर्के, प्रदीप पटवर्धन कलाकार होते, त्या कार्यक्रमात मी प्रभावित होऊन मग तसा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न मी माझ्या त्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा केला, तर त्यावेळेस मी पहिल्यांदा माईक धरल्याचं आठवतं मला. म्हणजे गाव पातळीवर? हो हो हो, तुमच्या गावामध्ये गणेश उत्सव? अगदी. म्हणजे माझं BA शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाने. मग शालेय जीवनामध्ये कसं असतं की बा आपण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विविध गुणदर्शनाचा जो प्रोग्राम असतो, ते पहिलं व्यासपीठ मानतात की तिथं जे गुण गायन केलं असेल तर गायक होता येतं माणसाला, किंवा समजा वाद्य वाजवला असेल तर तो संगीतकार होतो, किंवा चांगलं बोलला असेल तर वक्ता होतो. मग तुम्ही याच्या आधी शालेय जीवनात पुढे सूत्रसंचलन, अँकरिंग, भाषण, माईक आणि संतोष मध्ये शालेय जीवनात असं काहीच नाही. एकदम ग्रामीण भागामध्ये वडजाई परिसर जो आहे तिथे शाळा सुरू झाली, वस्ती शाळा. त्या शाळेत पहिला वर्ग आमचा भरला पहिलीला, आणि तिथं 3री पर्यंत शिक्षण झालं. तर तिथं भाषण करायचो लहानपणी. तर ते 15 ऑगस्ट 26 जानेवारीला असायचं. आणि 3रीला नंतर गावात गेलो, 4थीला नंतर जगदंबा विद्यालयामध्ये गेलो. तर येथे कधी भाषणाची संधी मिळाली नाही 4थी नंतर, किंवा आपल्या स्वतःला असं वाटलं नाही की भाषण करावं. पण काय झालं, एकदा 7वीला होतो आणि 7वीला असताना अचानक एका शिक्षकांनी मला उठवलं आणि मला म्हणे की बोल या विषयावर. आणि वर्गातली मुलं होती, बाहेर बसलेलो होतो आम्ही. आणि त्यावेळेस मी कार्यक्रम का तास नाही, म्हणजे काही मुलं खेळायला सोडलीये, काही एक वर्ग भरलेला आहे बाहेर. थंडीचा काळ आहे तर थोडं बाहेर बसवलंय मुलांना, आणि 2-3 शिक्षक आहेत. आणि त्यावेळी लोकमान्य टिळकांची जयंती आहे. तर त्या कार्यक्रमात त्यांच्याविषयी बोलण्यासाठी मला उठवलं. मला कल्पना नव्हती. ती हाफ चड्डी घातलेली, शर्ट, आणि ते मी उभा राहिलो आणि बोलायला लागलो. बोलायला होतं माझ्याकडे थोडंफार मटेरियल, पण मी खूप घाबरून गेलो. माझे पाय असे लटलट कापत होते आणि मला जाणवत होतं मी घाबरलोय. मी तेवढं बोललो, भाषण संपवलं आणि मी खाली बसलो. तेव्हा माझ्या मनाने घेतलं आता आपल्याला काही स्टेजवर बोलता येत नाही. त्यानंतर मी माझं BA शिक्षण पूर्ण झालं तरी स्टेजवर गेलो नाही, बोललो नाही, भाषण केलं नाही, माईक हाती घेतला नाही. म्हणजे मी तर असं विनोदाने म्हणतो की माझं 10वीचं निरोप समारंभाचं भाषण करायचं राहून गेलं. तेव्हा इच्छा होती. आता ही आठवण आणि तुम्ही करता ते करिअर,
हो म्हणजे आकाशवाणी सकाळी ऑन केली आणि संतोष मते सरांचा आवाज कानावर पडला, तर तो जो योग आहे की आपला भूमिपुत्र अँकरिंग करतो किंवा तुमचा आवाज ऐकला, तुमचा आवाज ऐकत आम्ही आकाशवाणीचे चाहते झालो. आकाशवाणी आणि संतोष मते सर, आकाशवाणीत पहिलं पाऊल कधी ठेवलं? आकाशवाणी पहिलं पाऊल जे आहे ते आकाशवाणीतला उद्घोषक म्हणून, निवेदक म्हणून 2006 साली मी जॉईन झालो. पण त्याच्या सुरुवातीचा जो काय भाग आहे तो असा आहे की मी 12वीचं शिक्षण माझं पूर्ण झालं, म्हणजे 12वीचे पेपर दिले, परीक्षा संपली आणि माझ्या भावाने टेपमध्ये FM किट बसवली. तेव्हा ते एक फॅड होतं, टेप, पास्ट्रबल किट वगैरे वगैरे, आणि तेव्हा FM किट बसवायचे. कोपरगावला दुकान होतं, ते किट टाकून आणली जायची. कोपरगाव किट प्रसिद्ध होते. आणि मग त्या दिवशी पहिल्यांदा मी ते संध्याकाळी ते FM किट बसून आणली, त्याने खूप भारी क्वालिटी. आणि संध्याकाळी ते कार्यक्रम लागला आपकी पसंत. आणि त्या आपकी पसंत कार्यक्रमामध्ये माझ्याच गावातले शरद दुधाट आणि इतर लोकांची नावं आली फरमाईशमध्ये. त्या फरमाईशमध्ये नावं आल्यानंतर मी खूप खुश झालो. म्हणलं ही इथं आपलं नाव आलं पाहिजे. आणि मग मी तिथे गेलो, तर मला ते आणखी बंडू लोहार म्हणून या लोकांकडून मार्गदर्शन मिळून मग मला पत्र कसं पाठवायचं आकाशवाणीला, हो, मग ते समजलं. तेव्हापासून पत्र पाठवायला सुरुवात केली. तर तो खूप मोठा स्पेस असतो निकालाचा, 12वीची परीक्षेचा निकाल, तोपर्यंत मी ते 3 महिने 3.5 महिन्याचा काळ तो. आणि मग त्यावेळी मी दररोज पत्र पाठवायचो. आणि ज्या दिवशी 12वीचा निकाल लागला, चांगले मार्क पडले होते मला, तर त्या दिवशी माझं पहिलं गाणं वाजलं आकाशवाणीवर. आणि ते गाणं होतं दिखे अरमा आंसुओं में बह गए. हा, पण त्याच्यावर नाचलो कारण ते पहिली फरमाईश होती माझी. आणि मग त्यानंतर कधी हॅलो गीत बहार कार्यक्रम असायचा, त्या कार्यक्रमामध्ये फोन व्हायचा. त्यानंतर काही श्रोते होते, त्यांनी म्हणे की आता 2004 साली वगैरे, तर ते म्हणे आपल्याला एक अंक काढायचा श्रोतांसाठी. मग तेव्हा मी पहिल्यांदा आकाशवाणीवर गेलो. आकाशवाणीवर गेलो तेव्हा तिथे सुनीता पटवर्धन होत्या, तिथल्या हेड. त्यांच्याशी बोललो, त्यांची मुलाखत घेतली आम्ही 2-3 लोकांनी. ती मुलाखत नंतर त्या अंकामध्ये छापून आली. ते पहिल्यांदा आकाशवाणीतलं पाऊल ते. आणि त्यानंतर 2006 मध्ये, म्हणजे 2004ला BA पूर्ण झालं, पत्र पाठवत होतो, काही कधी कार्यक्रमांमध्ये फोन करत होतो. आणि मग तो आकाशवाणीतला अनाउन्सर कसा बोलतो हे जरा समजत होतं त्या माध्यमातून. आणि मग 2006ला अशी एक अनाउन्समेंट आली की आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे, हे शब्द तुम्ही उद्घोषकाच्या तोंडून ऐकता. आकाशवाणीवर आली. आणि आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे, हे शब्द तुम्ही उद्घोषकाच्या तोंडून ऐकता आणि तुम्हालाही वाटतं अशी संधी आपल्याला मिळाली तर मग अशी संधी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. आणि मग त्यावेळी मी इच्छुक होतो. तर मग त्यावेळी मी श्रामपूरचा होतो. मग मी माझे एक मेहुणे तिथे राहतात, सुनील सुरवसे. तर त्यांच्या नावे केअर ऑफ करून मग मी आकाशवाणीचा तिथला पत्ता देऊन मी आकाशवाणीत मग स्वर चाचणी परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल, त्यानंतरचं वाणी कोर्स असेल, या माध्यमातून मग आकाशवाणीत जॉईन झालो. आणि पुढचे 7-8 महिने खूप शिकून घेतलं. मग एडिटिंग असेल, टेक्निकली काही गोष्टी असतील, त्यासोबतच निवेदनाच्या बाबतीतल्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी मग शिकून मग पुढे काम सुरू झालं. अच्छा. पण मग तो जो प्रवास आहे की म्हणजे शाळेमध्ये व्यासपीठावर बोलताना आलेला मुलगा आणि इथं आकाशवाणीचा उद्घोषक, म्हणजे हे एकदम अविश्वसनीय आहे तसं पाहिलं तर. आणि मग ही जी समजा आपल्याला संधी मिळाली, तुम्हाला अँकर होता आलं, ऑन स्क्रीन अँकरिंग करता आलं, पण प्रश्न असा आहे की आपल्याला संधी मिळणं आणि ती टिकवण्यासाठी, तिथं स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाविषयी एक छान असा प्रसंग आहे बरं का. काय होतं, सगळ्यात महत्वाचं, आपण कुठल्याही गोष्टीसाठी एकदा हट्टानं पेटून उठलो ना तर ते खूप सोपं होतं. आणि म्हणजे संतोष मते सरांच्या मनाने मैंने दिल से ठान लिया आहे. हा, आणि कधी कधी काही गोष्टी ना खूप छान होतात. एका मुलीला मागणी घातली. आणि तेव्हा काही नव्हतं माझ्याकडे, म्हणजे लग्नाला घेतलं. हा. तर तिला मागणी घातल्यावर तिचा आधी होकार आला, नंतर तिच्या परिवाराचा नकार आला. मग असं विचाराने घेतलं की एक दिवस असा येईल यांच्या आयुष्यामध्ये की
यांना वाटावं या परिवाराला, की आपण मुलगी इथं दिली असती तर चांगलं झालं असतं मुलीचं. अच्छा, असं काहीतरी करतो हा केलं पाहिजे आपण. हो. आणि मित्राचे वडील होते, मी गाया चारत होतो, ते गाडीवर जाता जाता म्हणे की तुम्ही हेच करा म्हणे. या दोन गोष्टी ना माझ्या मनावर खूप बिंबल्या होत्या. बर. मी जेव्हा आकाशवाणीत गेलो ना, तर ते काम शिकणं सगळ्या काही गोष्टी अवघड होत्या. पण मी जेव्हा तिथं गेलो आणि मी जेव्हा हरायचो, खचायचो, तेव्हा या गोष्टी आठवायच्या मला. आणि मग मी पुन्हा पेटून उठायचो. आज त्या परिवाराविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी मला कुठलाही राग नाहीये, कुठली असूया नाही. हा कुठली असूया नाही, पण त्या गोष्टींनी मला घडवलं. म्हणजे खरं तर म्हणजे मी जेव्हा खचायचो, हरायचो, कारण तिथे एकटा राहायचो मी, परिवार इकडे, आई वडील, आणि अशी कंडिशनला सुद्धा मला तिथं आपल्याला कोणी सपोर्ट करायला असला ना, घरची मंडळी, आणखी थोडासा उत्साह येतो, पण तेही नव्हतं. पण मग त्यावेळी जेव्हा खचून जायचो तेव्हा या गोष्टी आठवायच्या आणि मग पुन्हा पेटून उठायचो आणि पुन्हा ते सगळं शिकून घेण्याचा प्रयत्न करायचो. पहिले ते 7-8 महिने त्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले की ही जे हे सगळं शिकून घ्यायचंय आपल्याला. आणि मी आकाशवाणीमध्ये काम करतो, सर्वसामान्य घरातूनच आलोय आणि जमिनीवरच आहे, पण तरी मी एकदम प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आकाशवाणीमध्ये काम करणं म्हणजे सर्वसामान्य माणसाने असामान्य असं काम करणं, असं मी म्हणू शकेल. बरोबर. आकाशवाणीमध्ये उद्घोषक, अँकर म्हणून तुम्ही कारकीर्द सुरू केली, स्थिरावला पण. त्यानंतर तुम्ही बाळेश्वरच्या कम्युनिटी रेडिओमध्ये ते केंद्र चालक म्हणून किंवा केंद्र संचालक म्हणून सुद्धा भूमिका बजावली. त्या भूमिकेविषयी 2006 तिथे जॉईन झालो आकाशवाणी अहिल्यानगरला, कॅज्युअल अनाउन्सर म्हणून, आणि 3 वर्ष काम केलं तिथे. आणि त्यानंतर बाबळेश्वरला कम्युनिटी रेडिओ सुरू झाला. त्यांचं एक 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं, ते ट्रेनिंग केलं आणि मग त्यांनी म्हणे की तुम्ही आमच्या कॉर्डिनेटरची जबाबदारी सांभाळा. ओके. आणि मग मी ते कॉर्डिनेटर पद सांभाळलं आणि मग ते पूर्ण रेडिओचं सेटअप बसवणं, ते सगळे ते टायटल, सगळे शीर्षक, ते 2 तासाचा जो प्रोग्राम आहे, डॉक्टर भास्कर गायकवाड, सुनील बोरुडे, पुरुषोत्तम हेद्रे, या सगळे कृषी विज्ञान केंद्राच्या तो अंडर कम्युनिटी रेडिओ होता. मग या सगळ्या लोकांनी मिळून आम्ही तो सेटअप छान बसवला. 2 वर्ष मी तिथे काम केलं. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास असं ट्रान्समिशन त्याचं होतं. आता त्यांची वेगळा वेळ आहे, पण मग त्यामध्ये काम करायला प्रचंड संधी मिळाली. म्हणजे 2006 ते 9 जे काम करायला मिळालं, त्याही पेक्षा 9 ते 11 मध्ये खूप काम करायला मिळालं. खूप मुलाखती घेता आल्या आणि म्हणजे व्यक्त होता आलं स्वतःला पण आणि दुसऱ्यालाही व्यक्त करून घेता आलं. रेडिओच्या मेकिंग मधलं व्हरायटी ऑफ मेकिंग काम करता सगळ्या आघाड्यावर. अगदी म्हणजे तिथे काय होतं, तो ऍग्री बेस जरी रेडिओ असला तरी कृषी विभागातली लोक यायची, कृषी विषयातली लोक यायची, शिक्षण क्षेत्रातली लोक यायची, आरोग्याच्या क्षेत्रातली लोक यायची, रुरल डेव्हलपमेंटच्या संदर्भातली लोक यायची. या सगळ्या भागाला आम्ही सगळं स्थान दिलं होतं. म्हणजे आबालवृद्धांसाठी तो रेडिओ होता. म्हणजे सगळ्या क्षेत्रातला आम्ही ते विचारवंत कार्यक्रम असेल, शेतकरी बांधवांचा कार्यक्रम असेल, म्हणजे सगळ्या दृष्टीने जागरूक करण्याचं काम. म्हणजे कम्युनिटी रेडिओची कन्सेप्टच अशी आहे सर, की तिथून 10, 15, 20 किलोमीटरची जी काही कक्षा आहे, त्या कक्षातल्या लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्या प्रश्न काम करणं, त्या प्रश्नांवरची उत्तरं शोधणं, ते त्यांच्यापर्यंत देणं, हा खरा कम्युनिटी रेडिओचा उद्देश. अच्छा. हे सर्वांगीण किंवा अष्टपैलू काम रेडिओशी निगडीत तुम्ही शिकलात. हो. आणि परत मला वाटतं तुमची जी कर्मभूमी आहे आकाशवाणी, त्यावेळेची परत अहमदनगर. अगदी. तर तिथं तुम्ही परत गेलात. तर मग ते संतोष मते उद्घोषक म्हणून कुरीपाटी, आणि संतोष मते इतकं सगळं काम करून स्वतःला घडवून ज्यावेळेस परत आकाशवाणीत आले, त्यावेळेस त्या तुमचे जे केंद्र प्रमुख आहे त्याच्याशी एक सुंदर किस्सा आहे तुमचा. अगदी. तो काय झालं की जेव्हा 2009 ते 11 इथं काम केलं मी बाबळेश्वरला, आणि पुन्हा असं वाटलं मला की मला जे माझं पहिलं प्रेम आहे आकाशवाणी, की मला तिकडे जायचं. तर मी तेव्हा लियाकत अली सय्यद नावाचे सर होते, जे 2006 ते 8 तिथं होते आणि 8ला ते बदली होऊन गेले होते बीडला, मुंबईला, आणि त्यावेळी ते आलेले होते. मग मी इथं असतानाच एक दिवस त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की सर मला इथं आकाशवाणी जॉईन करायची. तेव्हा ठीक आहे. आणि मग त्याच्यावर 1-2 महिन्यांनी मी जॉईन केलं. ते जॉईन केल्यानंतर काय झालं की राजेंद्र दासरी सर जे ते तेव्हा ड्युटी ऑफिसर होते. पहिली ड्युटी ते ड्युटी ऑफिसर, आणि
कम्पेअरिंग वगैरे आमचं झालं आणि पहाटे म्हणजे 5:53 संकेत 2 सुरू होते आकाशवाणीची आणि 5:30 पर्यंत तिथं पोहोचणं, कम्पेअरिंग करणं ह्या गोष्टी म्हणजे आम्ही जे अनाउन्समेंट करतो ते वाचून हवं. आणि मग 5:53 पासून सुरू झालं आणि 6 वाजता सरांनी येऊन निरोप दिला की तुला सय्यद सरांनी फोन करायला सांगितलं. आता 2006 ते 8चा अनुभव असा तर सर प्रचंड तापट स्वभावाचे, फटकन बोलणार. तर मी असा घाबरतच फोन केला आणि मग तेव्हा ते म्हणे की अरे संतोष काय सुंदर अनाउन्समेंट करतोस, छान वाटलं. ते सुखद धक्का होता की मी कायम सांगतो की तो पुरस्कार आहे ना सर माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे आयुष्यातला. म्हणजे त्या पुरस्कार अनेक मिळतील, पुढेही मिळतील, मागेही मिळाले असेल, पण तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे की त्या क्षेत्रातला खूप तज्ञ माणूस जो ही गोष्ट मला सांगू. कौतुकापेक्षा तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. हो अगदी अगदी. त्या दिवशीची अनाउन्समेंट प्रेक्षकांसाठी त्या दिवशी त्या प्रेक्षके सुप्रभात श्रोते हो, 100 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे. आता सकाळचे 5:55 झालेत. आजच्या पहिल्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. मंगलध्वनी उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकला. आता ऐकूया त्याचा सुविचार. वा, म्हणजे ते जे काही सांगणं किंवा जे काही तो फॉर्मॅट आहे अँकरिंगचा, तुम्हाला मनाने एक शब्द बोलता येत नाही. अगदी अगदी त्या शब्दाबरोबर जुळून घेणं म्हणजे आम्हाला असं वाटतं रेडिओ ऐकताना की आम्ही फक्त आवाज ऐकतोय, परंतु तुम्हाला तिथं 100% समर्पण देऊन ते व्यक्त व्हावं लागतं. अगदी अगदी. ते व्यक्त होण्याचे जे काही भाव आहेत ते आता तुमच्या चेहऱ्यावर मी अनुभवले. खूप छान आहे. म्हणजे कसं आहे ना सर की ते सय्यद सरांनीच सांगितलंय, मला ती गोष्ट खूप आवडली. जेव्हा ते आम्हाला ट्रेनिंग देत होते ना तेव्हा ते आम्ही स्टुडिओत बसलेलो आहे. ओके. आम्ही ते कन्सोल हँडल करतोय, आम्हीच फेडर ऑन करतो आहे. इतर जेव्हा आम्हाला एखादं सॉंग लावायचं तेव्हा तो फेडर ऑन करायचोय, कम्प्युटरचा प्रोग्राम ऑन करायचा आहे तेव्हा CTR होते, टर्न टेबल होते, टेक्निकल गोष्टी. हे सगळं तोच हँडल करतोय तो अनाउन्सर. आणि हे सगळं अनाउन्सर हँडल करताना तो प्रेझेंट असा व्हायला पाहिजे की त्या समोरचा जो श्रोता ऐकतोय त्याला रेडिओवरून, त्या रेडिओच्या श्रोत्याला असं वाटलं पाहिजे की हा माझ्याशी बोलतोय. वा. आणि जेव्हा आपण त्याच्याशी बोलतोय ना असं वाटतं ना तेव्हा मग तो आपला असा होतो. तर तिथं म्हणजे मी नेहमी अशी कल्पना करतो की जेव्हा मी रेडिओवरून बोलतो आहे तेव्हा माझ्या समोर कोणीच नाहीये, पण माझ्या समोर 1000 लोक बसलीत, माझ्या समोर 100 लोक बसले. तर तेव्हा मी त्यांच्याशी जेव्हा बोलतो ना तेव्हा ते खूप छान फिलिंग येतं की मी त्यांच्या समोर कल्पना करतो की श्रोते हो नमस्कार, 100 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. हे मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो ना तर मग ती फिलिंग येते आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची. असं ते थोडक्यात त्या नटाला त्या भूमिकेत जावं लागतं आणि मग ती खरा अभिनय ऑन स्क्रीन रुपेरी पडद्यावर आपल्याला दिसतो, ती मेहनत. तसंच अँकरची भूमिका आहे. इथं वाचिक अभिनय म्हणजे आवाजाच्या माध्यमातून शास्त्रीय शब्द त्याला वाचिक अभिनय म्हणताय. बरोबर. अगदी. अँकर म्हणून हा सगळा प्रवास आपण समजून घेतोय, पण त्याचबरोबर व्हॉइसवर आर्टिस्ट म्हणून अहिल्यानगरमध्ये तुम्ही खूप चांगलं काम करतायत. आणि ती ज्यावेळेस त्याची सुरुवात झाली तो प्रवास कसा सुरू झाला? काय झालं की 2006 ते 2009 मी माझी स्वतःची शेती, दुग्ध व्यवसाय सांभाळून, म्हणजे 2006 ते 2007 तिकडेच होतो. पूर्ण वर्ष नगरला थांबलो, त्यानंतर लग्न झालं, मग इकडं आलो. आई वडिलांची त्यांची जबाबदारी होती आणि मग इथे 7 ते 9 मी इथे काम केलं. मग इथून अपडाऊन करायचो आणि महिन्यातले एक 7-8 दिवस काम असेल तेव्हा जाणं व्हायचं. आता हे सगळं काम करत असताना बाकी पूर्ण वेळ शेती आणि मग आकाशवाणी असं चाललेलं होतं. पण 2009 ते 11 जेव्हा काम केलं तेव्हा मग बरेच सोर्स उपलब्ध झाले आणि 11 नंतर मग जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये काम केलं. मग रेडिओच्या जाहिराती मिळवणं, त्या रेडिओवरून प्रसारित करणं, हा एक काम करत असतानाच मग इथे असताना बाबळेश्वरला असताना सूत्रसंचालन बऱ्याच कार्यक्रमाचं करायचं आणि मग तेव्हा सूत्रसंचालकाची गरज होती अनेक ठिकाणी. मग सूत्रसंचालनाची सुरुवात झाली. मग सुरुवातीला आपल्या म्हणजे श्रीरामपूरचे तेव्हाचे आमदार जयंतराव ससाने
ससाने साहेबांच्यामुळे खरं श्रीरामपूरमध्ये काम करण्याची संधी मिळाली सुरुवातीला. आणि मग एक ओळख निर्माण झाली आणि मग नगरपालिकेचा कार्यक्रम असेल, कुठले सामाजिक, राजकीय, धार्मिक काही कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता आलं आणि मग एक सूत्रसंचालक म्हणून ओळख तयार झाली. आता ही ओळख जी आहे की म्हणजे हे 2011 नंतर काम सुरू झालं खरं तर. हे ओळख मिळणं वेगळं, कार्यक्रम आला म्हणजे अँकर येतो, सूत्रसंचालकाशिवाय कार्यक्रम होत नाही, ही गोष्ट बरोबर आहे. गाव पातळीवर किंवा एखाद्या निमशहरी भागात किंवा शहरी भागात कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या भागातली सूत्रसंचालन करणारे कुणीतरी नाव असतात, त्यांना बोलवलं जातं. परंतु ते नुसतं बोलवणं, नुसता मानपान देणं, त्या पलीकडे जाऊन तुम्ही अँकरिंगच्या क्षेत्रातून 2 पैसे रोजगाराची संधी, हे व्यावसायिक अँकर म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं. तो संघर्ष काय झालं की 2011 साली तो आकाशवाणीमध्ये काम करत असताना, शेती करत असताना पुन्हा, की आपल्याला जर आपला वेळ द्यायचा आहे, म्हणजे कोणीही सहज म्हणणार आहे की आमच्या कार्यक्रमाला या, मग आमच्या कार्यक्रमाला या म्हणण्यासाठी आपली कामं सोडून आपल्याला त्या कामात जायचंय. आणि मग आपली कामं सोडून आपण इतर व्यक्तींपेक्षा एक आकाशवाणीचा उद्घोषक आहे म्हणून तर आणखी एक आपण चांगलं करणार हे त्यालाही कल्पना आहे. मग त्याचं व्हॅल्यू त्यांनी दिलं पाहिजे आणि त्याचं व्हॅल्यू त्यांनी दिलं पाहिजे या दृष्टीने त्यांना आपलं मानधन सांगितलं की मग त्यांना ती गोष्ट लक्षात येते की आपल्याला याला पैसे लागणार आहेत. मग सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मग जेव्हा कोणी मंडळी बोलवायला लागली तेव्हा त्यांना सांगितलं की सर आपलं मानधन होईल बरं का, एवढं मानधन होईल, तुम्हाला एवढं मानधन द्यावं लागेल. मग सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा काय होतं, म्हणजे प्रॉडक्ट अशी आहेत खरं विकते वेळी, म्हणजे माझे रवी भागवत नावाचे चित्रकार मित्र आहेत, अनेक लोक म्हणतात आमचं चित्र कधी काढून देत, पण मग त्या चित्राला त्यांनी 10, 20, 30 वर्ष त्याच्यात प्रचंड काम केलंय म्हणून ते चित्र काढून ते मोल त्यांनी दिलं पाहिजे ना, ते होत नाही. मग असंच आहे की आमच्याकडे या कार्यक्रमात आपलाच माणूस आहे काय एवढं काय, असा जो भाग आहे ना, तर मग तिथं तो पहिल्यांदा बाजूला करावा लागेल. मी सूत्रसंचालक आहे, मी व्यावसायिक आहे, मी सूत्रसंचालनाचे एवढे पैसे घेतो, तुम्हाला देणं शक्य असेल तर मला सांगा. आणि मग शेवटी ठीक आहे बाबा, मग एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो, माउथ पब्लिसिटी झाली, मग त्यांना ते पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस गेला की मग तो आणखी सोपा होत होतो पुढे की मागच्या वेळी एवढे एवढे यांचे चार्जेस होते, तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील. ते हळूहळू मग एक रूढ झालं श्रीरामपूरमध्ये तरी की संतोष मते कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांना कळलं की जसं आपल्याकडे बजेट असतं, साऊंड वाल्याचं असतं, डेकोरेशन वाल्याचं असतं, तसं अँकरला पण पैसे दिले पाहिजे, द्यावे लागेल. आता अशी कंडिशन आहे की जेव्हा मला सूत्रसंचालनासाठी विचारलं जातं की ही तारीख तुमची मिळेल का, तर त्यावेळी ते विचारतात लगेच की तुमचं मानधन किती होईल. म्हणजे आता इथपर्यंतचा प्रवास झालाय सर की कार्यक्रमाला यावर का आमच्याकडे, ते असं गृहीत धरण्यातून आता तुमचं मानधन किती द्यावं लागेल इथपर्यंतचा हा जो प्रवास नाही. मला ह्यामधली आनंद गोष्ट अशी वाटते की तुम्ही ज्या पद्धतीने व्यावसायिक अँकर म्हणून काम करतात, आपल्या दोघांचा मित्र प्रसन्ना धुमाळ आहे, बाकी सगळेच अँकर असोसिएशनचे पदाधिकारी, तर बऱ्यापैकी ही जी व्यावसायिक अँकर, ही जी रेश किंवा हे जे एकदम कणखरपणे सांगणं की ह्याचे मला पैसे लागतील, तर ही जर प्रक्रिया तुम्ही केली नसती तर आता कदाचित ही बाकीची जी मंडळी त्यांना पण त्या पद्धतीने त्या प्लॅटफॉर्मवर रोजगाराची किंवा 2 पैसे मिळवायची संधी उपलब्ध झाली नसते. अगदी म्हणजे आता आम्ही बरेच सगळेजण एकत्र आलो ना, जर आता आम्ही बरेच जण एका वेळी 2 कार्यक्रम जर असतील, मला 2 कार्यक्रम आले, मी माझ्या सहकार्याला सांगतो की किंवा आमचा ग्रुप आहे त्याच्यावर सांगतो की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मी जाणार आहे, या कार्यक्रमाला कुणाला जाणं शक्य असेल तर त्याच्या आयोजकाचा हा नंबर आहे आणि तुम्ही तिथे जाऊ शकता त्याच्याशी संपर्क साधून. म्हणजे असं आमची सगळीच कम्युनिकेट करून. आता व्यावसायिक अँकरिंग समजलं, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट कार्यक्रम तर 365 दिवस नसतात, मग ते कार्यक्रम कमी असतात किंवा कार्यक्रम वर्षभर नसतात, पण ह्या पुढच्या गरजेतून व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट कडे तुम्ही वळले की ते क्षेत्र तुम्हाला खुणावत होतं. खरं तर म्हणजे सूत्रसंचालनाचं क्षेत्र तरी जाणून बुजून येता आलं, पण व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचं काय झालं की आकाशवाणीमध्ये काम करत असताना ट्रान्समिशन करणं म्हणजे लाईव्ह अनाउन्समेंट देणं हा एक भाग होताच, पण काही कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग करणं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग मध्ये आपल्याला व्हॉइस ओव्हरच आर्टिस्ट म्हणून तिथं साहजिकच आकाशवाणीचं काही डॉक्युमेंटरी असेल काय असेल तर त्याच्यामध्ये बोलवलं जायचे आकाशवाणीचे जे कलाकार आहेत. मग त्या माध्यमातून ती एक गोष्ट समजली की आपल्याला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करता येऊ शकेल. आणि त्या दरम्यान आकाशवाणीच्या जाहिराती बनवण्याचं काम जे होतं, मग त्या जाहिराती 10, 20, 30 सेकंदाच्या होत्या, त्या सुरू झाल्या.
आणि मग त्या माध्यमातून मग पुढे डॉक्युमेंटरीचा व्हॉइसच्या विषयावर आलो की मग 1 मिनिटाचं काम करता येईल, 2 मिनिटाचं काम करता येईल, 10 मिनिटाचं काम करता येईल, अच्छा. मग एखाद्याचा जीवन प्रवास रेकॉर्ड करता येईल. हम्म, आणि मग अशा पद्धतीची ती सुरुवात झाली. हे ऑप्शन आहे ती समज. हा म्हणजे जाहिरातीचं पासून 10-20-30 सेकंद जाहिरातीपासून तर हे अगदी तास भराचं जे आहे रेकॉर्डिंग हे आपण करू शकतो. पुढे पुस्तक वाचन सुद्धा संकल्पना आहे की अनेक व्हॉइसवर, आता मी अनेक 1-2-3 पुस्तक वाचली युट्यूबला की ती व्हॉइसवर आर्टिस्ट म्हणूनच की त्याच्यात त्या पुन्हा आपला आता पूर्वी विषय झाला तसं वाचिक अभिनयाचा तो पोहोचावा श्रोत्यापर्यंत, आपल्या प्रेक्षकापर्यंत, ती महत्वाची गोष्ट. अँकर, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, सूत्रसंचालक या सगळ्या प्रवासामध्ये जसं तुम्ही काम करत होता साधारणतः 2005 पासून तुमची कारकिर्दीची सुरुवात झाली आणि साधारणतः 2015 पर्यंत या 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये आकाशवाणीशी स्पर्धा करणारे खाजगी FM चॅनल आली. अगदी साधारणतः 2005 ला रेडिओ मिरची औरंगाबाद थोडंफार आपल्याला ऐकू यायचं. नंतर धमाल आला, रेडिओ सिटी आला, माय FM आला. मग ही संख्या आता बऱ्यापैकी खूपच वाढली. आकाशवाणीचा एक वेगळा फॉर्मॅट आहे आणि व्यावसायिक जे काही FM चॅनल आहेत त्यांचा वेगळा फॉर्मॅट आहे. तिथं इकडं समजा उद्घोषक, तिकडं RJ, त्याचं ते ग्लॅमर आणि मनमोकळा तो संवाद किंवा तरुणाईला भावणारी भाषा. मग असं कधी वाटलं नाही की आपण खाजगी RJ म्हणून कारकीर्द घडवावी? आकाशवाणी ऐकतच मोठा झालो. म्हणजे वडील रेडिओ ऐकायचे. अगदी प्रत्येक दिवाळीला ते कीर्तनाची मला अजूनही आठवण होते की प्रत्येक कीर्तन ते दिवाळीच्या वेळचं असायचं ऐकायला. आणि त्यासोबतच इतर कार्यक्रमही लहानपणापासून ऐकत आलो. मग नंतर FM आला आणि तो टेपमध्ये FM किट बसवली, ते मी तुम्हाला सांगितलं. तर ते जेव्हा आकाशवाणीच्या प्रती गेलो तिथं आकाशवाणीची क्वालिटी आपल्याकडे डेव्हलप झाली की आकाशवाणीतला अनाउन्सर कशा पद्धतीने बोलतोय, आपण असं प्रेझेंट करतोय. अशा वेळेसच ह्या इतर संधी म्हणजे RJ होण्यासारखं होतं किंवा इतर काही नोकरी करण्यासारखा विचार होता. पण त्याच कंडिशनला आई वडिलांना सांभाळणं ही पण तेवढीच मोठी जबाबदारी होती. शेती सांभाळणं ही पण तेवढीच मोठी जबाबदारी होती. आणि म्हणून आकाशवाणीचं काम ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून करता येऊ शकणार होत्या. म्हणून मग त्या दुसऱ्या गोष्टींचा विचारच नाही केला. खरं तर म्हणजे गाव, शेती आणि कुटुंब सोडावं लागलं असतं. हो. ते नको होतं म्हणून बरोबर ती संधी घेतली नाही. आणि या सगळ्या गोष्टी करून जर का आपण पुन्हा असा एक विचार केला ना, म्हणजे एक शेवटी असा विचार करतो की आपण आपल्याला मासिक एवढं उत्पन्न मिळवायचं किंवा वार्षिक उत्पन्न एवढं मिळवायचं, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विचार केला तर तेवढं उत्पन्न यामध्ये मिळू शकणार होतं. तो पण आणि स्वतःच्या घरात राहून, स्वतःच्या शेतामध्ये राहून, शेतामध्ये काम करून, दुग्ध व्यवसाय करून, सोबतच या सगळे कामं करून आपल्याला साहजिक मिळणार. ज्या मातीने, ज्या माणसाने संतोष मते सरांना घडवलं, ती माणसं, ती मातीची नाळ तुटणार नव्हती. अगदी. आता आकाशवाणीचा विषय सुरू आहे. तर आकाशवाणीचा प्रत्येक गोष्टीचा एक फॉर्मॅट आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी ही माध्यमं ज्या आली तर ती ज्या रूपात होती, बऱ्यापैकी त्यांचा जो काही निवेदनाचा किंवा प्रोग्राम दाखवण्याचा, प्रोग्राम डिझायनिंगचा फॉर्मॅट तोच आहे आतापर्यंत. व्यावसायिकता जागतिकीकरणानंतर अनेक चॅनल्स आले. दूरदर्शनच्या व्यतिरिक्त खासगी वाहिन्या आल्या, तसे FM चॅनलचा आधी उल्लेख झाला आपल्या चर्चेत. तर मग त्यांचा एक वेगळा फॉर्मॅट आहे. ह्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये आकाशवाणी स्वतः बदलायला तयार नाही असं कुठंतरी काही श्रोते म्हणतात किंवा काही रेडिओ प्रेमी म्हणतात. आणि मग आकाशवाणीचे जे श्रोते ते कमी होत चालले. मग आकाशवाणीने बदलायला पाहिजे, आकाशवाणीने व्यावसायिक व्हावं असं मी म्हणणार नाही. कारण आकाशवाणी व्यवसाय किंवा बिझनेस करण्याची गोष्ट नाहीये. तो शासन अंगीकृत उपक्रम आहे जनतेच्या प्रबोधनासाठी, मनोरंजनासाठी, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु मग आकाशवाणीने काळ सुसंगत बदललं पाहिजे असं जे काही म्हटलं जात आहे त्याविषयी काय सर, की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचे आकाशवाणी क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की आकाशवाणीनं 9वारीतलं सौंदर्य जे आहे ना ते जपून ठेवलेलं आहे आतापर्यंत. आणि प्रायव्हेट चॅनल्स कुठले असू द्या, त्यांचा एक छान वर्ग आहे, श्रोता वर्ग आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. पण मला आकाशवाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ऐकली एका बाजूला, आणि दुसरा कुठलाही प्रायव्हेट चॅनल सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकला, तर त्या दोन्हीतलं विश्लेषण जर का तुम्हाला जरी विचारलं तरी तुम्ही म्हणाल की आकाशवाणीचं आवडलंय. म्हणजे काय की आकाशवाणी ज्ञान, माहिती, मनोरंजन या गोष्टीवर भर देते.
सगळ्या गोष्टी देते, आरोग्य देते, शिक्षण देते, ग्रामीण विकास देते, शेती देते, हम्म, मनोरंजन पण देते, हम्म, श्रोत्यांना सहभागी करून घेते. या सगळ्या गोष्टी आकाशवाणी देते. आकाशवाणीचं एक फॉर्मॅट व्यवस्थित तयार आहे आणि त्या पद्धतीने ती जाते आहे. हम्म, दुसऱ्या बाजूला आता ती आणखी जरा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार जो आहे तो पण झालेला आहे. हम्म. आता FM वर पण आपल्याला ऐकायला मिळते, म्हणजे टेक्निकली ती पुढे गेलेली आहे. हम्म. आणि जर का मोबाईलवर ऐकायला मोबाईलवर ऐकायला मिळते, आणखी जर आकाशवाणीच्या काही सुधारणा जर म्हटलं तर मग आकाशवाणी सध्या जो काही तरुण वर्ग आहे ज्याला पाहिजे जे म्हणजे युवावाणी सारखा कार्यक्रम आहे की त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या फॉर्मॅटमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे थोडस सध्याचा जो समाज आहे किंवा सध्या जगाला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त आकाशवाणीचा श्रोता वर्ग बदललाय सर. म्हणजे काय होतं, पूर्वी महिला जी होती घरामध्ये स्वयंपाक करता करता ती ऐकायची. आजही काही महिला ऐकतात. काही जणांनी गोठ्यामध्ये FM किट लावलेला होता, FM बॉक्स, ते ऐकतात. आता आणखी वर्ग वाढलाय. आता कार चालवणारा जो वर्ग आहे तो सगळ्यात मोठा आहे. आणि मला असं वाटतं की आपण कुठलीही गोष्ट आहे, समजा तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या पेपरचा खप किती आहे. पण जर का मी पेपर वाचत नसेल तर मी तुम्हाला काय म्हणेल, सर आता कोण वाचतो पेपर? तसा आम्हाला प्रश्न विचार, आता कोण ऐकतं आकाशवाणी? पण आकाशवाणी ऐकणारा वर्ग नाही म्हणणार ही गोष्ट. कारण काय आहे की आकाशवाणी ऐकणारा वर्ग वेगळा आहे आणि त्याला म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारणारा वर्ग वेगळा आहे. वर्ग खूप मोठा आहे. बरोबर. तो काय आपल्याला सांगायला येत नाही. तो त्याचं काम करतो, त्याचा ऐकतो, कधीतरी अभिप्राय देतो, प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो, किंवा मग कधी आकाशवाणीला स्नेहांकित असेल कार्यक्रम, जो अभिप्रायाचा कार्यक्रम आहे तिथे असेल, हॅलो गीत बहार सारखा कार्यक्रम आहे, आणखी काही कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये अभिप्राय देण्याचं काम तो करतो. आणि प्रत्येकच देत नाही, प्रत्येक श्रोता, पण त्या श्रोत्यांचे अभिप्राय खूप छान. म्हणजे सगळ्यात आनंद कधी वाटतो सर, आपण व्यावसायिक कलाकार असतो आणि आपण एखादं काम केलं, आकाशवाणीचं एखादं काम असेल, आकाशवाणी घेतलेली एखादी मुलाखत असेल किंवा बाहेर एखादं काय केलेलं सूत्रसंचालन असेल, आपण जेव्हा भेटतो कुणाला तरी, आपण भेटतो आणि ती व्यक्ती भेटल्यानंतर आपल्याला त्या कामाचा उल्लेख करून आपल्याला 2 शब्द पाठीवरचे कौतुक देत येतात, तर ते खूप आनंद देतात. कामाची पोचपावती. आणि मग ती खरी आपली श्रोते असतात. बरोबर. असं आहे. सिद्धार्थ जाधव मध्ये त्यांचं मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ते म्हणे की मला सुरुवातीला खूप वाटायचं की मी कोणाला आवडतो का, आणि मग मी त्याने डिप्रेशन मध्ये जायचो. मला नंतर कळालं की 100%तलं जर 4% लोकांना मी आवडत असेल तर मग 40% लोकांसाठी मी चांगलं काम केलं पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. तशाच पद्धतीने जर का 100% पैकी जर 40%, 50%, 60% जर का लोक आकाशवाणी ऐकत असतील तर त्यासाठी आकाशवाणी असेल किंवा प्रायव्हेट चॅनल्स असतील, या सगळ्यांनी त्या लेवलसाठी, त्या सेक्शनसाठी काम केलं पाहिजे. आणि तसं सुरू आहे. वा. आकाशवाणीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांविषयी, आकाशवाणीच्या भूमिकेविषयी तुम्ही सांगितलं. त्याच्यात किसान वाणी हा कार्यक्रम तुम्ही करता. हो. स्पेशली आधीच्या पण बऱ्याच तुमच्या मुद्द्यांमध्ये ती गोष्ट आली की बुवा शेती, दुग्ध व्यवसाय, आई वडील, गाव. एका बाजूला यशस्वी अँकर आणि दुसऱ्या बाजूला शेतीशी असलेला कनेक्ट. ह्यामुळं ही किसान वाणी कार्यक्रमाची संधी मिळाली की नेमकं तुम्ही ती मागून घेतली, नेमकं काय? अगदी काय झालं की 2006 ते 9 तो प्रवास, 9 ते 11 महाबळेश्वरचा प्रवास, 11 नंतर पुन्हा 2014 पर्यंतचा प्रवास. आणि त्या काळामध्ये फार्मर्स क्लब माझ्या गावामध्ये मी स्थापन केला आणि त्या काळामध्ये आमच्या साहेबांना बोलावलं त्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला, फार्मर्स क्लबच्या. आकाशवाणीचे केंद्रप्रमुख तेव्हाचे लक्ष्मण देशपांडे होते आणि त्यांना माझे शशिकांत जाधव नावाचे मित्र, हे लोक माझ्याकडे आले. कार्यक्रमाचं ओपनिंग, तो उद्घाटन समारंभ झाला आणि त्यानंतर मग आम्ही माझ्या घरी काही शेतकऱ्यांना बोलवलं रेकॉर्डिंगसाठी. आता काय झालं, देशपांडे साहेबांनी मला सांगितलं, संतोष तू रेकॉर्डिंग कर. शशिकांत जाधव सरांनी रेकॉर्डिंग केल्या. मग आम्ही 3-4 रेकॉर्डिंग केल्या. त्या मुलाखती प्रसारित झाल्या आकाशवाणीवरून. आणि देशपांडे सरांची तेव्हा रिटायरमेंट होती. त्या मुलाखती नंतर प्रसारित झाल्या. देशपांडे रिटायर झाले आणि हलसगीकर सर नावाचे जे आहेत, प्रदीप हलसगीकर, ते केंद्र प्रमुख झाले, म्हणजे कार्यक्रम प्रमुख. आणि त्यांनी त्या मुलाखती ऐकल्या आणि किसानवाणी सेक्शनला शशिकांत जाधव सरच होते. आणि मग त्यांना वाटलं की अजून एका माणसाची गरज आहे आणि संतोष तिथं काम करू शकेल. माझं एक दिवस ट्रान्समिशन चालू असताना सकाळी 7:25 दिलखुलास कार्यक्रम असायचा. तो कार्यक्रम सुरू झाला, माझ्याकडे आले होते सकाळी, तिकडे फिरत आले होते. संतोष तू किसानवाणीला चालेल. म्हणलं सर मला इथे लय मजा येते ट्रान्समिशनला, मला इथंच राहू द्या.
ते नाही तू कर विचार, तू विचार कर, मला 2 दिवसांनी सांग. म्हणलं ठीक आहे सर, सांगतो. पहिला 7:25 ते 7:40चा कार्यक्रम झाला. 7:40ची पुन्हा अनाउन्समेंट दिली, पुन्हा आले. संतोष, काय तू विचार वगैरे करू नको, तू डायरेक्ट ये बरं किसान. हा. आणि मग 2014 मी जे आलो, मग तेव्हा राजेंद्र दासरी सर तिथले हेड होते किसान वन विभागाचे. आणि मग ते मी, जाधव सर, असं आमचं काम सुरू झालं. त्यानंतर टेकाम सरांच्या हाताखाली खूप दिवस काम करत भैया टेकाम. खूप चांगला माणूस, म्हणजे प्रचंड वाहून घेतलेला माणूस, प्रचंड. म्हणजे मी तर असं म्हणतो त्यांच्याविषयी की ते आकाशवाणीमध्ये आल्यानंतर आहे ना, बाहेरचा विचार सुद्धा करत नसते, इतकं वाहून घेतलेलं. इतकं किसानवाणी आणि बाकीचे जे काही काम असेल ते आकाशवाणीचं ते. त्या व्यतिरिक्त आपण नाही का आपल्या कामात काम करत असताना विचार तरी करतो बाहेर. मला असं वाटतं ते विचार सुद्धा करत नसतील, इतकं कामाला वाहून घेतलेला माणूस. आणि मग त्यांच्या हाताखाली बरेच 7-8 वर्ष काम करता आलं. आता त्यांची बदली झाली. आणि मग त्यानंतर त्याच्यापूर्वी काही दिवस खराडे साहेब, बाबासाहेब खराडे साहेब, त्यांनी चार्ज बघितला. बाबासाहेब खराड नंतर केंद्र प्रमुख झाले, कार्यक्रम प्रमुख. आणि त्यानंतर आता सध्या सुदाम बटुळे सर हेड आहेत सेक्शनचे. सगळीकडेच संख्या कमी. मी जेव्हा आकाशवाणी 2006 साली गेलो होतो तेव्हा 7-8 लोक होते कार्यक्रमाधिकारी, म्हणजे कार्यक्रम प्रमुख, कार्यक्रमाधिकारी, प्रसारणाधिकारी, अशी सगळी संख्या होती. आता फक्त एकावर येऊन थांबली. अधिकारी बदलले पण तुमची कामाची भूमिका किंवा किसान वाणी ती सगळी कायम राहिली. ते आम्ही आता तेव्हा 2 जण होतो, नंतर मग आणखी आता आम्ही 4-5 लोक आहोत सध्या त्या किसान वाणी सेक्शनला. म्हणजे काही मुली आहेत, काही मुलं आहेत, अशा पद्धतीने आता आम्ही बरेच. आणि मग आम्ही बाहेर रेकॉर्डिंगला जाणं, मुलाखती घेणं, तिथले प्रोग्राम करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या माध्यमातून चालू आहेत. आणि छान मजा येते काम करायला. आकाशवाणी समजून घेतलं होतं. आपण व्यावसायिक अँकरिंग कडे येऊ. ते ह्याच्यासाठी की जी तरुणाई किंवा ज्यांना करिअर म्हणून अँकरिंग मध्ये यायचंय त्यांना अँकरिंग, व्यावसायिक अँकरिंग ऑन स्क्रीन बोलणं सोपं वाटतं सराव झाल्यानंतर, परंतु त्याच्या मागची मेहनत अनेकांना दिसत नाही. कार्यक्रम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस येणारे पाहुणे किंवा मधला जो काही पॉज भरायचा असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही नुसतं बोलून चालत नाही. तर त्या कार्यक्रमाची रचना कशी, ते अनुसरून बोललं पाहिजे, आयडिओलॉजी पाहिजे, थॉट पाहिजे, चिंतन पाहिजे, आणि ते रटाळ पण वाटायला नको. तर ही जी पूर्वतयारी असती कार्यक्रम म्हणून व्यावसायिक अँकरची, ती कशी करता आणि ती कशी करावी लागते? अगदी. काय होतं की आपण जेव्हा आपला एक साचा ठरलेला असतो आकाशवाणी मधला, त्या पद्धतीने आपलं काम सुरू असतं. पण त्यासोबतच जेव्हा आपण व्यावसायिक सूत्रसंचालक म्हणून काम करतो, तर त्या सूत्रसंचालन म्हणून काम करत असताना तो कार्यक्रम काय आहे आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण काय बोललं पाहिजे. म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि कार्यक्रमात ही वेळ आहे, पाहुणे येणार आहेत आणि पहिले 15-20 मिनिटं आपल्याकडे आहेत. तर त्या 15-20 मिनिटांमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीचं जे काही माहिती आहे आपल्याकडे, मग ती संकलित केलेली असेल, ती मिळालेली असेल, तर ती आपल्याला जर का प्रेझेंट करता आली ना, तर ते इतकं छान होतं की आपल्याला एक प्रेझेंटेशन करता येतं. नंतर कार्यक्रम सुरू होतो आणि कार्यक्रम सुरू झाला की मग सूत्रसंचालकाची भूमिका फक्त त्या एकमेकांना जोडणारा दुवाच असली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमचं भाषण झालंय, तुमचं भाषण झाल्यानंतर मग दुसऱ्याचं नमस्कार, धन्यवाद विकास सर, आणि यानंतर आपल्या समोर बोलतील जे काय असेल ते. पण बऱ्याच वेळेस मी असं सूत्रसंचालकाचं बघतो की ते त्यांच्या भाषणाची अर्धी समरी काढलेली असते. आताच विकास सरांनी जे काय मार्गदर्शन केलं, पाहुण्यांपेक्षा अँकरच जास्त बोलतो. हा, तर ते असं नेहमी की आपल्या नातेवाईकांची आठवण काढण्याच्या अगोदर सूत्रसंचालकाने थांबलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार ती तयारी केली पाहिजे. अगदी अगदी. जो म्हणजे गायकाला रियाज करावा लागतो. आता मी लेखक म्हणून पण काम करतो. चांगलं वाचलं तर तुम्ही चांगलं लिहू शकता. खेळाडू असेल तर मैदानावर त्याला प्रॅक्टिस करावी लागते. बरोबर. मग अँकरचा रियाज काय, आवाज चांगला ठेवण्यासाठी किंवा आवाजाची साधना करण्यासाठी काय केलं पाहिजे? वाणी कोर्स होता ना, तेव्हा तिथे डॉक्टर जयंत करंदीकर आले होते आणि त्यांनी व्हॉइसवर खूप काम केलं होतं की अनेकांचे असे आवाज होते थोडेफार खराब झालेले, तर त्याचं त्यांनी कव्हर केलं. आणि त्यावेळी काही गोष्टी समजल्या की ओमकार खूप महत्वाचा आहे. आणि ओमकारामध्ये जे आपण ओमकार असं म्हणतो तो वेगळा आहे ना, अ उ आणि म चा मिळून ओम होतो. तर त्या अनुषंगाने काही ओमकार आपल्याला करता येऊ शकतील आणि त्यासोबतच काही खाण्याची पथ्य पाळता येतील. म्हणजे सध्या तर जे काय आपण बाहेरचं अन्न खातो आहोत
किंवा घरीही खातो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर का सध्याचा प्रदूषणाचा विचार केला तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते आपल्या शरीर आता ज्या गोष्टी ऍक्सेप्ट करतो त्यापेक्षा घसा. हा. तर त्या अनुषंगाने मग तो प्रयत्न आपण ठेवला पाहिजे की जास्त तेलकट खायला नको किंवा ह्या पद्धतीनं. आणि त्यासोबतच आपण थोडं सेन्सिटिव्ह या संदर्भातच राहिलं पाहिजे की उद्या एखादं काम आहे आणि त्या दृष्टीने आपण आज आपल्याकडून काही व्हायला नको की उद्या आपल्याला मग तिथे गेल्यावर घसा धराल. तर त्या अनुषंगाने ती एक काळजी घेतली पाहिजे. हा एक बाजू झाली. पण कधी कधी काही मंडळी अशी आहेत की त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे की काही मंडळी विशेषतः म्हणजे मोठमोठी मंडळी आहेत की त्यांनी काळजी न घेता म्हणजे काळजी घेतलीच त्यांनी, पण त्यांचा एक स्वतःचा एक आहार एक पद्धती नेहमीची होती. म्हणजे मी असं ऐकलं आता मंगेशकर जे आहेत की जेवणामध्ये 7-8 तळलेल्या मिरच्या खायची. बर. मग त्याचा आवाज तर तो म्हणजे पण मग ती शरीराला सवय असायला हवी तशी की मग त्यांना काही होणार नाही. आणि म्हणजे अशा पद्धतीने ना कशा परिणाम होईल ना काय, म्हणजे शरीराला ज्या गोष्टीची सवय लागलेली आहे, जे अन्न आपण नेहमी खातोय त्या व्यवस्थितरित्या आपण घेतलं तर काही हरकत नाही. त्या व्यतिरिक्त आपण जेव्हा दुसरं काही घेणार आहोत तेव्हा त्याची पथ्य पाळली गेलीच पाहिजे. अँकर जो आहे तुमच्यातला तो अँकर जगताना किंवा अँकर म्हणून काम करताना काही गमती जमती घडतात. तर त्या गमती जमतीशी निगडीत हा प्रश्न की अनेकदा कार्यक्रम सुरू असतो आणि पाहुणे फिक्स येत नसतात, पाहुणे लेट येतात, प्रेक्षक पण लेट येतात कधी कधी. आणि मग तुम्ही स्टेजवर असता आणि मग समोरच्याची अपेक्षा असते आपलं नाव घेतलं गेलं पाहिजे. अगदी तो तुम्हाला नमस्कार करतो, कधी कधी मिस कॉल पण देतो. तुम्ही अनेकदा गमती जमती सांगितले आम्हाला. आणि मग ते कधी कधी ते नाव आठवत नाही किंवा तो काय तो किस्सा आहे. बरेच मंडळी अशी असतात की आपल्याला कुठेतरी भेटलेले असतात, एकदा दोनदा भेटलेले असतात, बोलणं झालेलं असतं त्यांच्यासोबत, पण त्यांचं नाव विचारण्याचा काय प्रश्न आलेला असतो. अशी लोक कार्यक्रमात येतात, चेहरा ओळखतोय पण त्या व्यक्तीला ओळखत नाही, त्या व्यक्ती नाव माहिती नाही. त्या व्यक्तीला वाटतं माझ्याकडे बघतोय राव, हा ओळखतोय पण मला हा माझं नाव का सांगत नाही, पण त्याचं नाव मी कधी विचारलेलंच नसतं. तो एक भाग होतो. आणि दुसरा भाग म्हणजे आणखी गमती जमती मधला विषय की काही हल्ली मंडळी की मिस कॉल देतात. मिस कॉल आला की समजून घ्यायचं की हे आले का, मग मी नाव घेऊन टाकतो त्यांचं. काही काही मंडळी तर अशी आहेत की मिस कॉल दिला, नाव घेतलं, बघणं झालं एकमेकांकडं, पुन्हा थोड्या वेळाने फोन करतात, तो काय घेतलं नाव, नाही अजून एकदा घ्या ना, आता गर्दी वाढली. एकदा असं झालं की लोकांचे सत्कार चालू होते. एक जणांनी चिठ्ठी आणून दिली माझ्याकडे, म्हणे की मी चिठ्ठी घेतली आणि म्हटलं आता कोणीतरी असेल, हा माणूस आयोजक परिवारातला असेल आणि हा त्याला कोणीतरी महत्वाची व्यक्ती आली म्हणून त्याने चिठ्ठी आणून दिली. मग मी त्या व्यक्तीचं नाव की अमुक तमुक यांनी, आता ते सत्कार चालू होते म्हणून मी त्यांना लगेच सत्काराला बोलून घेतो, मला अमुक तमुक यांनी सत्काराला यावं. ज्या माणसाने मला चिठ्ठी दिली होती तोच माणूस सत्काराला, म्हणजे तो स्वतःच नाव घेऊन आला होता. असे खूप प्रसंग घडत असतात. आणि सूत्रसंचालकाला दोन्ही गोष्टीच्या मॅनेजमेंट करायच्या असतात. म्हणजे बऱ्याच वेळेस मी तर आयोजकांना सांगून ठेवतो की तुमच्या कोणकोणत्या लोकांचं मी ऐकायचं हे मला सांगा. अच्छा. कारण माझा अशी पण वेळ येते. हो, म्हणजे बऱ्याच वेळेस कोणीतरी येऊन सांगता आपल्याला आणि मग आपण ते करतो, आणि मग ते नंतर येतो ते हे करायचं नव्हतं आणि मग म्हणजे हे नाही सांगितलं, ते आमचे कोण नाही असं म्हणून ते क्लिअर आपल्याला 2-4 लोक असे असले पाहिजे. म्हणजे मी तर असं कोणी येऊन सांगितलं नंतर ना की मग मी त्यांना सांगतो की तुम्ही ह्या लोकांना सांगा, ही लोक मला सांगतील तरच मी ऐकू शकेल. म्हणजे मग त्या कार्यक्रमाची व्यवस्थित पुढे दिशा स्पष्ट होती. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन पुढे जायचं. हो, म्हणजे मजा घ्यायची त्याची. अगदी. आणि बरीच मंडळी असतात म्हणजे की ती हौशी मंडळी काय करतात, ती आवरत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस बघा काय कार्यक्रमामध्ये एखादा व्यवस्थित सूत्रसंचालन करत असतो, कोणीतरी सूत्रसंचालक हौशी येतो त्या गावातला वगैरे असतो आणि मग तो याला डॉमिनेट करून आपणच आपलं माईक घेऊन लगेच सुरू होऊन जातो. तर त्यावेळी त्या अनाउन्सरचं खूप म्हणजे नाही का त्याला थांबून घ्यावं लागतं आणि मग त्याला तिथं समजून घेणार कोणी नसतं आणि त्याच्या गावातले ते लोक ओळखीचे असतात आणखी त्याच्या गावातले असेल, मग तर काय मजाच त्याची. ते कधी कधी पाहुणा थांबच नाही, चिठ्ठी द्यावी लागते. ती देताना किंवा ती लिहिताना काय भावना असतात तुमच्या? मी आहे ना
पालघरला एकदा गेलो होतो हम्म. आणि तिथं सुधीर गाडगे यांचं व्याख्यान होतं आणि वा. आमच्या वेळी काही लोकांची व्याख्यान होती तिथे. हम्म. मोठा ट्रेनिंग प्रोग्राम होता. हम्म. तर त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर ना त्यांनी खूप छान किस्सा सांगितला की ते बऱ्याच राजकीय कार्यक्रमांचा सगळ्याच कार्यक्रमात सूत्रसंचालन करतात. तर ते काय म्हणे की जेव्हा मी कधी असा कार्यक्रम करतो हम्म. आणि एखादा पाहुणा थांबत नाही, हम्म. बाकीचे लोक म्हणतात त्यांना थांबवा, हम्म. हे का नाही, मग मी असं त्याच्या जवळ जाऊन उभा राहतो म्हणे एकदम हम्म. आणि त्याला असा झटके मारत राहतो. म्हणजे असं त्याला खुणावत राहतो की बाबा काहींना तरी कळत नाही. म्हणजे आणि मग ते असं तसं झालं का म्हणे, म्हणजे कमीत कमी असं मी लोटायलाच लागतो नंतर माईक सोड. आणि तशा पद्धतीने आता मलाही काही कार्यक्रमात असं करावं लागतं. होतं काय की एखादा माणूस बोलत असतो, बोलत असतो तो असं त्याला वाटत असतं, पण समोरचे बोर झालेले असतात. अशा वेळी मी तर मध्ये व्हीआयपी गेस्ट हाऊसला एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला तर हे सगळे मित्रच आपले पत्रकार वगैरे वगैरे सगळे. तर त्यांनी ते मी असं एक जणाला खुणावलं नाही का, असं आवरलंच नाही तो. म्हणजे हा किस्सा सांगून नंतर तो नाराज झाला बिचारा. पर्याय नाही, बाकीच्या लोकांचा वेळ पण महत्वाचा. अगदी अगदी. चला या गमती जमती समजून घेत पुढे जाऊन. जी अँकर तुम्ही स्वतः वाट शोधली म्हणून अँकरिंगच्या क्षेत्रात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सिद्ध करू शकला स्वतःला. हो. पण आता जी तरुणाई अँकरिंगच्या क्षेत्रात येऊ इच्छिते त्यांच्यासाठी कुठलं शिक्षण किंवा कुठले कोर्सेस, एज्युकेशनची काय पायवाट आहे? अगदी. आता मला वाटतं 16-17च्या दरम्यान वगैरे मास कम्युनिकेशन नावाचा कोर्स होता न्यू आर्ट्स कॉलेजला. म्हणजे आमच्या सोबत काम करणारी आकाशवाणीतली काही मंडळी, नागराज मंजुळे त्याच टीम मध्ये होते. म्हणजे नागराज मंजुळे आकाशवाणीत पण जॉईन झाले, आकाशवाणीत पण यायचे. आकाशवाणीचं अनाउन्समेंटचं काम नाही केलं त्यांनी, पण आमच्या तेव्हा गाठी भेटी व्हायच्या आणि साहजिकच म्हणजे तेव्हा त्यांची काही ओळख नव्हती. मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी असतात. मास कम्युनिकेशन, त्यानंतर त्यांनी पिस्तुला डॉक्युमेंटरी केली, त्यानंतर त्यांनी फॅन्ड्री केला, त्यानंतर पुढे सैराट केला. तर तो त्यांचा प्रवास आहे. पण मास कम्युनिकेशन कोर्स आहे, मास रिलेशन कोर्स आहे, हे असे अनेक कोर्सेस आहेत की ज्या माध्यमातून आपण डेव्हलप होतो आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करतो. म्हणजे जर्नलिझमचा कोर्स आहे, मास्टर ऑफ जर्नलिझम टिळक विद्यापीठाचा आहे, बाकीचे पण. म्हणजे हा पत्रकारितेचा जरी झाला तरी त्या माध्यमातूनही या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. अच्छा. म्हणजे मी मास्टर ऑफ जर्नलिझम केलं, मी मास कम्युनिकेशन किंवा मास रिलेशन केलं नाही, पण ते मला आणखी सपोर्टिव्ह गोष्टी मिळाल्या त्याच्यातून. ह्या अनेक गोष्टी आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला बाहेर जाताना सूत्रसंचालक म्हणून एक पत्रकारितेची एक ओळख असेल किंवा मीडिया पर्सनची ओळख असेल, ते आणखी एक आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये पण ती गोष्ट भर पाडते आणि सोबतच आपल्याला काम करताना पण एक आत्मविश्वास येतो की आपण या पण फील्डमध्ये काम करू शकतोय. हे सगळं तो एक आनंद आहे आणि त्यामुळं तो खरंच म्हणजे नाही का आपल्याला एक छान आनंद देणारी गोष्ट आहे. तुम्ही पुढं याच्या बाबतीत, व्यवसायाच्या बाबतीत विचारलो तुम्हाला, करिअर म्हणून. तर त्या करिअरचा भाग असा आहे सर की सध्याचा जो काळ आहे, म्हणजे जेव्हा 2006ला मी जॉईन झालो होतो तेव्हा सूत्रसंचालन होतं, तेव्हा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही तेव्हाही काम करू शकत होतो. पुढे काम वाढत गेलं, त्या फील्डमध्ये संधी मिळत गेली. आता सध्याचा काळ जर म्हटलो आपण तर तो खरं तर सोशल मीडियाचा काळ प्रचंड आहे. म्हणजे इंस्टाग्राम आहे, रील आहे, रील स्टार मोठमोठे झालेले आहेत आणि त्या माध्यमातून व्यावसायिक जाहिराती असतील किंवा आणखी इतर काही काम असतील, हे सगळं काही आहे. आता जर का एखाद्या माणसाला त्या करिअरमध्ये संधी करायची ठरली तर जसं तुम्ही माझ्या बाबतीत सांगितलं की ही गोष्ट पण करताय, ही गोष्ट पण करताय, ही गोष्ट पण करताय, तशाच पद्धतीनं अनेक गोष्टींवर काम करावं लागेल. अच्छा. म्हणजे काय की तुम्हाला रील स्टारही व्हावं लागेल, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर यावं लागेल, तुम्हाला व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून लोकांसमोर यावं लागेल, सूत्रसंचालनाच्या माध्यमातून लोकांसमोर यावं लागेल. या क्षेत्रातली काय काय कामं आहेत ती शिकून घेऊन तुम्हाला लोकांसमोर यावं लागेल. म्हणजे मग काय होईल की ह्या सगळे जे काय काम आहेत त्याच्यातलं एखादं काम कुठलंही कमी झालं तरी काही फरक पडत नाही. मधल्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या एका मित्राने मला फोन केला आणि मला म्हणे की जे इतर कलाकार मंडळी, त्या इतर कलाकार मंडळींना आपण काही सगळे मिळून योगदान देऊ. मी म्हटलं चांगला प्रोजेक्ट आहे, पण त्याच वेळेस माझ्या दुसरी गोष्ट मनात आली की ज्या वेळी या लोकांना मानधन मिळत होतं
त्यावेळी जर का यांनी व्यवस्थित नियोजन केलं असतं, आज त्यांना कुणाकडे हात पसरण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून तशा पद्धतीने कलाकारांनी विचार केला पाहिजे की आपल्याला आज पैसे मिळत असतील, आज काम मिळत असतील, भविष्यात मिळतील न मिळतील, त्या दृष्टीनं काही स्वतःची गुंतवणूक करून आणि त्यासोबतच आपला व्यवस्थित उदरनिर्वाह करून त्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आणि काम करण्यासाठी म्हणजे पैसे मिळण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी या अशा अनेक गोष्टींवर आपल्याला काम करता होतं. काय सर की आपल्याला आपल्या सुप्त गुण कधी कळतात जेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतो. म्हणजे आज मी विकास अंतरेंच्या समोर बसलोय, त्यांच्याशी बोलतो आहे, पण लेखक म्हणून मी त्यांना 10-12 वर्षापासून ओळखत असेल. त्या अगोदर मी पत्रकार म्हणून त्यांना ओळखत होतो. पत्रकार म्हणून काम करत असताना विकास अंतरे सरांना जाणवलं की माझ्याकडे लिहिण्याची क्षमता आहे. आणि मग लेखकाच्या रूपाने त्यांचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. आणि मग आज अनेक पुस्तकं त्यांनी आतापर्यंत लिहिली आहेत. पण होतं काय की जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःचं कौशल्य समजलं, स्वतःच्या क्षमता समजल्या, मग तशाच पद्धतीने मी फील्ड सांगितले तुम्हाला. व्हॉइस ओव्हर असेल, सूत्रसंचालन असेल, आकाशवाणीमध्ये काम करणं असेल, व्हिडिओ असेल. आवाज एकच आहे, फक्त तो फॉर्मॅट बदलतो. राईट राईट. तो फॉर्मॅट तुम्हाला शिकून घ्यावा येस येस. मला हे आवडत नाही म्हणून मी हे करणार नाही असं म्हटलं तर प्रत्येक फॉर्मॅटमध्ये काम करावं लागेल. आणि मग एखाद्या फॉर्मॅटमध्ये तो माणसा सक्सेस होतो, तो खूप चांगला हे करू शकतो. आता प्रवीण जमदडे नावाचा आमचा मित्र आहे, तर त्याचा तो आपल्या वहिनींचा जो कार्यक्रम आहे ना, भाऊजी येतो, तो खूप छान करतो तो कार्यक्रम प्रेझेंट. म्हणजे त्याचा हातखंडा त्याच्यामध्ये आहे. बरोबर. मग त्याला त्याचं स्पेशली तिथं बोलवलं जातं. बरोबर. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा अनेक काम करू तेव्हा आपल्याला स्वतःला कळेल की आपल्याला कोणतं काम चांगले. बरोबर. आणि मग ते चांगलं प्रेझेंट करू शकू आपण. बरोबर. तिच्या अंतिम टप्प्याकडे येतोय आपण की ही सगळी वाटचाल खूप नावं आली बऱ्यापैकी. आई वडिलांचा उल्लेख केला तुम्ही, कुटुंबाचा केला, आकाशवाणीशी निगडीत काही नावांचा केला. काही नावं अशी आहेत की ज्यांनी खरोखर संतोष मतेंना घडवलं, ती नावं. अगदी सगळ्यात सुरुवातीला आई वडील, त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, त्यांनी प्रचंड कष्ट केले आणि त्यांच्या कष्ट बघत बघत, त्यांच्यासोबत काम करत करत इथपर्यंतचा प्रवास करता आला. त्यानंतर काही मित्र परिवार आहे. भारत गाडे नावाचा मित्र माझा, जो आर्मीमध्ये आहे. मी 11वी पासून FY पर्यंत कधी कधी माझ्याकडे फीला पैसे नसायचे, तर ते फीचे पैसे तो भरायचे वडिलांकडून घेऊन. आणि नंतर मी आले की त्याला द्यायचो, तो पुन्हा वडिलांकडे द्यायचा. तर तो एक आयुष्यातला एक महत्वाचा माझा मित्र आहे. त्यानंतर मग पुढे आकाशवाणीमध्ये जेव्हा मी गेलो 2006 साली, तेव्हा तिथं असताना, तिथं नगरला गेल्यानंतर सुनील सुरवासे नावाचे माझे मेहुणे आहेत आणि माझे खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे आज माझ्याकडे 50,000 रुपयाचा मोबाईल असेल, पण त्यावेळेस 1,500 रुपयाचा मोबाईल मला त्यांनी घेऊन दिला. मी काही पैसे दिले, त्यांनी काही दिले. ही सुरुवात होती. आणि त्या पुढे जाऊन अनेक मंडळी जी आली आकाशवाणीमध्ये काम करताना वाटचालीमध्ये, तर त्यामध्ये तिथे जेव्हा गेलो तेव्हा गोपाळ आवटी होते, लियाकत अली सय्यद होते, प्रदीप जारोंडे होते, अरुण सोलंकी होते, भैयालाल टेकम सर होते, आभाळी सर होते, मुजम्मिल पटेल सर होते, दीपाली जोशी होत्या, वृषाली पोंदे होत्या, सुषमा अमर होत्या. या सगळ्या लोकांकडून शिकता आले. स्पेशली कॅज्युअल अनाउन्सरची जी टीम आहे, अनेक लोक त्यावेळेस होती, पण त्यामध्ये स्पेशली शिकता आलं ते रेखा शेटे नावाची आमची सिनियर अनाउन्सर आहे. अच्छा. की त्यांनी खूप प्रचंड शिकवलं. म्हणजे त्यांना मी आकाशवाणी क्षेत्रातला माझा गुरु मानतो. आणि त्यासोबतच मग ते जाहिरातीच्या क्षेत्रात जर विचार केला तर मग काही लोकांकडे बघून हे करता आलं. मग त्या काळामध्ये नितीन जावळे असतील, किरण दाहळे असतील, शिकता आलं त्यांच्याकडून शिकता आलं. शशिकांत जाधव असतील, अन्नदाते असतील, ही अशी मंडळी आहेत की त्यांच्याकडून शिकता आली आयुष्याच्या वाटचालीमध्ये. लियाकत अली सय्यद नावाचं जे नाव मी तुम्हाला सांगितलं की त्या माणसाचं आयुष्यात मध्ये योगदान खूप मोठं आहे. अरुण सोलंकी सरांचं योगदान खूप मोठं आहे. नंतरचा जो प्रवास आहे मग प्रदीप हलसगीकर सर असतील, त्यानंतर बाबासाहेब खराडे सर असतील, त्यानंतर आता सध्या ज्यांच्या सोबत काम करतो ते सुदाम पटोळे सर असतील. ह्या सगळ्या मंडळींनी त्यांचं योगदान खूप मोठं दिलं. त्यांच्यामुळे काम करता आलं, त्यांच्यामुळं काम करू शकलो, त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली, अनेक गोष्टी शिकता आल्या, नवनवीन काही गोष्टी करता आल्या. ही सगळी मंडळी जी आहेत ना, म्हणजे आकाशवाणीमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ना, ती खरं प्रेरणास्थान आहे. त्यांच्यापासून प्रत्येकापासून काहीतरी शिकता आलं. बरोबर. आणि त्यासोबतच मग इतर जी मंडळी आहेत त्यामध्ये भावाची साथ असेल, बहिणीची साथ असेल, माझ्या मेहुण्याची साथ असेल, या सगळ्या गोष्टी विसरून चालता येणार नाही.
की आपल्या गावकरी मंडळी असतील, गावातले काही क्लासमेट्स असतील, त्यासोबतच माझे सहकारी मित्र ज्यांच्या सोबत माझं नाव जोडलं जातं, आपण जे काम करतोय ते समाजाचंही. हो, ज्यांच्या सोबत नाव जोडलं जातं, रवी भागवत असतील, माझा भाऊ. मी नेहमी आठवण सांगतो की जेव्हा आकाशवाणीचा पहिला दिवस होता, मी अनाउन्समेंट करत होतो आणि तेव्हा खूप क्रेज होती. आता आपला विषय झाला तसं, तर त्यावेळी घरोघरी FM चालू होती. आणि पहिल्या दिवशीची जेव्हा माझी अनाउन्समेंट चालू होती तेव्हा माझ्या भावाने माझ्या अगदी पाठीवर पिशवी टाकून घरोघर पेढे वाटले होते माझ्या भावाला, की ते विचारायचे काय, पण ते संतोष त्या रेडिओवर काम करतात, ते आवाज ऐका ना, त्याचं ते फिलिंग, ते ते ही सगळी मंडळी जी आहेत, म्हणजे आयुष्यात आतापर्यंत आलेला असं एकही माणूस नाही की त्याच्याकडून शिकता आलं नाही. त्याच्याकडून खूप मंडळी आहेत अशी, म्हणजे पत्रकारितेच्या श्रीरामपूरची पत्रकार मंडळी आहेत. या लोकांमध्ये सुद्धा अशोक तुपे सारखा माणूस होता की त्यांनी खूप काम करून ठेवलं. सिनियर पत्रकार मंडळी सगळी, प्रदीप आहेर आहेत किंवा करण नवले आहेत, अनेक मंडळी की प्रत्येकाकडून शिकता आलं, त्यांच्याकडून घेता आलं, त्यांच्यासोबत काम करता आलं. म्हणजे अनेक लोक आहेत अशी की त्यांची नावं आता इथे सगळ्यांची आठवणार राहून जातील, पण खूप लोक आहेत. म्हणजे सोलंकी सरांची खास आठवण मी नेहमी सांगत असतो की त्या माणसाने अक्षरशः, मी जेव्हा संध्याकाळचं ट्रान्समिशन असायचं आणि 11, 11:15 पर्यंत जायचं, ते एका खासगी रूमवर राहायचे. मी जेव्हा जायचो तेव्हा त्यांना सांगायचो, मी सर आम्ही आलेलो आहे, आणि मी माझ्याकडे कधी कधी रूमची व्यवस्था नसायची 1-2 वर्ष, तर ते माझ्यासाठी थांबायचे जेवायला रात्री 11, 11:15 वाजेपर्यंत. स्वतःच्या हाताने मस्त भाजी चपाती वगैरे बनवून ठेवायचे. मी गेलो की त्यांच्या हाताने केलेलं, म्हणजे जो माणूस आपल्यासाठी आदर्श, अशा माणसाने त्यांनी माझ्यासाठी 11, 11:15 पर्यंत जेवायला थांबणं, एक सही म्हणून ते बॉन्डिंग होतं. शेवटचा प्रश्न मुलाखतीचा, तुम्ही ऑन कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे थॉट, वेगवेगळ्या प्रकारची आयडिओलॉजी सांगत असतात, असं एक वाक्य, असा एक थॉट की ज्यांनी संतोष मते सरांना आयुष्यभर प्रेरणा दिली? मी सुरुवात म्हटलं तसं प्रत्येक गोष्ट आहे ना, आपण कुठल्याही वयाच्या टप्प्यावर करू शकतो. कधी कधी काही मंडळी आहेत ना, उगाच आता आपलं वय झालं, वेळ झाला असं म्हणून ते थांबून घेतात, त्याला काही अर्थ नाही. कारण मी पण माझं BA शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 2 वर्षांनी आकाशवाणीमध्ये गेलो, तेव्हापासून माईकची माझा सोबती झाला. त्यानंतर मी इतर शिक्षणही घेतलं, पण त्याही व्यतिरिक्त आपल्याला कधीही शिकता येतं, हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि एक शेर आहे जो मला नेहमी प्रेरणा देत राहतो की मंजिले मिल ही जाएगी भटकते ही सही, मंजिले मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. वाह, क्या बात आहे. खर तर हा सगळा प्रवास संतोष मते सरांचा आपण जाणून घेत होता. एक शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण भागातला मुलगा, की जो ग्रॅज्युएशन पर्यंत कधीही व्यासपीठावर बोलला नाही, तो माणूस यशस्वी अँकर होऊ शकतो, व्यावसायिक सूत्रसंचालन होऊ शकतो, व्हॉइसवर आर्टिस्ट होऊ शकतो. या सगळ्या आवाजाशी निगडीत सगळ्या भूमिका, सगळे फॉर्मॅट शिकता येतात, त्याच्यामध्ये करिअर करता येतात आणि स्वतःला सिद्ध करता येतं. हे सगळं करताना आपल्या काळ्या आईशी नाळ, शेतीशी नाळ, आई वडिलांशी जे आपले संस्कार आहेत किंवा आपले जे कर्तव्य आहे ते पार पाडता येतं. म्हणजे एक प्रकारे आदर्श नागरिक कसा असावा, एक आदर्श मुलगा कसा असावा आणि एक संवेदनशील माणूस कसा असावा याचा वस्तुपाठ संतोष मते सरांनी घालून दिला. मला असं वाटतं त्यांच्या सगळ्या वाटचालीतलं बलस्थान जर समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, एक हिंदी सुंदर वाक्य आहे, खामोशी की भी अपनी एक जुबा होती है. तुम्हाला आधी तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल, तेव्हा संतोष मतेंसारखं चांगलं बोलता येईल आणि व्हॉइस ऑफ अहिल्यानगर होता येईल. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि श्रोत्यांना, प्रेक्षकांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपले मनपूर्वक आभार.